ओके. काय त्रास सांगितलाय तुम्हाला? मला म्हणजे 3 महिने प्रॉब्लेम आलाच नाही. 3 महिन्यानंतर आलं तर खूप ब्लडिंग झाली 7 दिवस. नंतर बंद झालं तर परत 15 दिवसांनी अचानकच 1 दिवस झालं ब्लडिंग. बरं. म्हणून मग मी हॉस्पिटलला गेले, सोनोग्राफी करायला सांगितली. नंतर मग त्यांनी काही ते 20 ml ची हे सांगितली त्यांनी वरती. बरोबर. मग ते म्हणजे पिशवी हे करावं लागलं ना, साफ करावं लागलं. धुलाई करावी हां. लागेल. बरोबर. हां. ठीक आहे. हां. नाही, धुलाई करावी लागते. आता धुलाई का करावी लागते? जेव्हा तुमचं एंडोमेट्रियम एवढं वाढलेलं असतं ना, एंडोमेट्रियम म्हणजे काय? ठीक आहे. ही जी आहे ना गर्भपिशवी, याच्या आतली लाईनिंग, ठीक आहे, ती असते 1 सेंटीमीटर पर्यंतची, म्हणजे 10 मिलीमीटरची. तुमची आहे 20 मिलीमीटरची, म्हणजे ती खूप जाड झालेली आहे. आता ती इतकी जाड का झाली हे माहीत करणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा इतकी जाड होते तेव्हा एक तर कॅन्सरमुळे जाड होऊ शकते. कॅन्सर आहे असं नाही, काय काय कारण असू शकतात जाड होण्याची. कॅन्सर हे सगळ्यात शेवटचं कारण आहे. ठीक आहे. पण कधी कधी इस्ट्रोजन हॉर्मोन जास्त असल्यामुळे पण एंडोमेट्रियम हे प्रॉलिफरेटिव्ह फेज मध्ये जातं, म्हणजे खूप जास्त वाढून जातं. कशामुळे? इस्ट्रोजन हॉर्मोन हे शरीरातलं वाढल्यामुळे. ठीक आहे. 90% बायकांमध्ये तोच त्रास असतो, पण 10% बायकांना कॅन्सर असू शकतो. म्हणून हे आपल्याला बघणं गरजेचं आहे की ती जी लाइनिंग आहे जी 10 मिलीमीटरची असायला पाहिजे, ती 20 मिलीमीटरची का जाडली? त्याची जाडी एवढी जास्त का झाली? तर त्याच्यासाठी आपण धुलाई करतो आणि तो जो टिश्यू आहे तो चेक करायला पाठवतो. चेक करायला कशासाठी? की कॅन्सर आहे का नाही, साधं. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर कॅन्सर नाही आला तर काहीच घाबरायचं कारण नाही. समजलं? पिशवीची वगैरे काढायची गरज नाही ना? नाही, सध्या तरी नाही वाटत आहे. गर्भपिशवीवर सूज आहे पण तुमच्या, ज्याला आपण मेडिकल भाषेमध्ये ॲडिनोमायोसिस म्हणतो. ठीक आहे. ती गर्भपिशवीवर सूज असल्यामुळे तुम्हाला परत परत पाळी जास्त जाण्याचा त्रास होणार. म्हणजे आपण आता परत काढली म्हणजे दरम्यान असं ब्लडिंग होत नाही जास्त, नॉर्मल असं हे होते. ह्याच वेळेस झालं, म्हणजे नेहमी नाही झालं मला असं त्रास. बरं. पण ही धुलाई पण तुम्हाला 1-2 दिवसातच करावी लागेल. पुन्हा तुम्हाला ब्लिडिंग सुरू झालं, आता ब्लिडिंग आहे तुम्हाला? नाही, आता ब्लिडिंग बंद आहे, तर तुम्हाला ती धुलाई आताच करावी लागणार. 17 तारखेपासून ब्लिडिंग झालंय का तुम्हाला? म्हणजे 7 दिवस अगोदर झालं. हे 17 आता गेलते मी, त्या दिवशी होतं पण जास्त नव्हतं, थोडं नॉर्मल होतं. बरं. 17 तारखेनंतर नाही झालेलं तुम्हाला ब्लिडिंग? ठीक आहे. मग ती धुलाई आपल्याला 1-2 दिवसातच करावी लागेल, कारण की पुन्हा जर तुम्हाला रक्तस्राव सुरू झाला तर ही लाइनिंग निघून जाईल. मग आपल्याला ते जे टिश्यू पाहिजे आहे चेक करण्यासाठी तो मिळणार नाही. म्हणून ही तपास तुम्ही 1-2 दिवसात धुलाईची करून घ्या.